नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी कोवळ्या कैऱ्यांचं हे चालू लोणचं असं 3 ते 4 दिवस टिकणारं लोणचं बनवलेलं आहे। खूप छान असं होतं आणि कुठल्याही प्रकारची याला फोडणी न देता हे लोणचं मी बनवलेलं आहे। तर आता या कैऱ्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून कापून घ्यायच्या आहेत। खूप छान असं करकरीत ताजं लोणचं खायला खूप छान वाटतं आणि मेन म्हणजे सगळ्यांना आवडतं। या कैऱ्या अशा चिरून घ्यायच्या आहेत आणि त्यामधली कोय जी आहे ती काढून घ्यायची आहे, कारण कैरीने अजून या बाड धरलेलं नाहीये। इथे या प्रकारे सर्व कैऱ्या या कापून घेतलेल्या आहेत। आता त्यानंतर मसाला हा तयार करायचा आहे। आता हा जो आहे तो रेडीमेड मसाला मी इथे वापरलेला आहे। 2 ते 3 चमचे घ्यायचा आहे। लाल तिखट 1 चमचा घ्यायचा आहे आणि हळद 1 ते 1.5 चमचा घ्यायची आहे। मीठ चवीनुसार कमी जास्त हे घालायचं आहे। आता मी इथे 3 चमचे हे मीठ याला घातलेलं आहे। थोडासा हिंग घालायचा आहे। 2 चमचे मोहरी भाजून घ्यायची आहे। इथे चटचट वाजायला लागली की ही मोहरी काढून घ्यायची आहे एका डिशमध्ये। त्यानंतर 1 चमचा मेथी दाणे हे गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे आहेत। आता हे छोट्या खलबत्त्यात किंवा मिक्सरवर जाडसर करून घ्यायचे आहे, जास्त बारीक नाही करायचे। मिक्स केल्यानंतर या फोडींवर हा घालून घ्यायचा आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे। चवीनुसार इथे गूळ घालायचा आहे। गुळाने लवकर पाणी पण सुटतं आणि हे जे लोणचं आहे ते चवीलाही खूप छान लागतं, आंबट गोड असं। इथे हे लोणचं तयार झालेलं आहे। आता या लोणच्यामध्ये मी कुठलीही फोडणी वगैरे दिलेली नाही, फक्त नंतर हाताने थोडंसं मिक्स केल्यामुळे गुळाचं हे असं छान पाणी सुटलेलं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।